राज्यात बारामती आणि राहुरीची विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे, तर बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। तसंच पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटणार असल्याचंही तटकरे म्हणाले। तर महाविकास आघाडीनं उमेदवार देऊ नये अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते। तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं। सुप्रिया यांनी तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब यांचा उमेदवार असणार नाही असं घोषित केलं होतं। त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो। त्यानंतर मग काँग्रेसकडनं प्रतिक्रिया आली की काँग्रेस त्या ठिकाणी उमेदवार उभं करेल। खरं तर महाविकास आघाडी ही एका बाजूला आहेच, महायुती त्या ठिकाणी आहेच। तशी स्थिती आली तर मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलून, कारण ही पोटनिवडणूक दादांच्या दुर्दैवी निधनाने त्या ठिकाणी झालेली असल्यामुळे ती शक्यतो बिनविरोध व्हावी असं आमचा एक प्रयत्न त्या ठिकाणी राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।